रामकृष्ण रे मैत्रिणींनो, स्वागत आहे आपले सर्वांचे। तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला दाखवणार आहे जर एकदम छोटासा गळा असेल तर मग तो छोटा गळा मोठा कशा पद्धतीने आपल्याला करता येईल। एकदम आता काय होतंय सध्या वर्क वाले जे गळे आहेत गळ्यांवर वर्क येतोय आणि तो गळा फक्त मोजून 5 ते 6 इंचाचा असा असतो। मग आणि ते जे गळे असतात लहान वाले ते पुढे घ्यायचे असतात, पण कधी कधी कस्टमर काय सांगतात आपल्याला की पुढे तर आपला हा पदर घेतलेला असतो, मग पुढचा वर्क वाला जो पार्ट आहे तो पूर्ण झाकला जातो। तर त्यासाठी ते वर्क वाली जी डिझाइन आहे ती डिझाइन ते आपल्याला मागे घ्यायला सांगतात। मग बॅक पार्ट वरती आपण ज्यावेळेस ती डिझाइन घेतो तेव्हा तो गळा मात्र छोटा होतो आणि कस्टमरची अशी चॉईस असते की त्यांना डीप नेक हवाय, एकदम मोठा गळा हवाय आणि डिझाइन जी आहे ती आपल्याला कशी ऍडजस्ट करायची। मग मोठा गळा जर घेतोय तर डिझाइन आपली अर्धवट गळ्यावरती येणार आहे। तर मग कशा पद्धतीने असे ब्लाउज तुम्ही कटिंग करू शकता आणि त्यांना तुम्ही डीप नेक मध्ये कशा पद्धतीने बनवू शकता याची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओत देणार आहे। तर व्हिडिओला स्किप नका करू, स्किप न करता पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला थोडा जरी फायदेशीर वाटला तर व्हिडिओला मात्र नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल वर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी। तर अशा पद्धतीने आपल्याकडे ही ब्लाउज पीस आलेला आहे। तर आता ह्या ब्लाउज पीस साठी आपण बघू शकतो तुम्ही की दोन्ही गळे बॅक आणि फ्रंट एकदम सेम आलेले आहेत, अगदी छोटे छोटे गळे आलेले आहेत आणि कस्टमरला मात्र हे जे ब्लाउज आहे ते डीप नेक मध्ये शिवून घ्यायचं आहे। तर मी ह्यासाठी पेपरवर पॅटर्न तयार करणार आहे। बॅक नेकची आपण डिझाइन बनवू। आता जो गळा आहे वर्कवाला जसा तसा राहणार आहे, मात्र आपण गळ्याची जी उंची आहे ती वाढवणार आहेत। तर ती कशा पद्धतीने तुमच्याकडे पण असं आलं तर तुम्हाला पण प्रश्न पडेल। तर हे पहा, आता जो काही गळा आहे तो मी इथं गळ्याची आधीच मार्किंग करून घेतलेली आहे पेपरवर आणि तिथून मी हे जो ठसा आलेला आहे पॅचवर्कचा आपला जो डिझाईनचा गळा आहे त्याला मी अशा पद्धतीने मार्किंग करून घेते। बघू शकता गळ्याचा काटकोन माझ्या तयारच आहे आणि तिथं मी जो वर्कवाला गळा होता त्याची मार्किंग अशी करून घेतलेली आहे। आता इथं मी 3.5 इंचावर पॉइंट लावत हा जो काही आहे तो आकार आपण अशा पद्धतीने इथं देऊन घेणार आहेत। तर हाताने पण तुम्ही आकार देऊ शकता, माझ्याकडे स्केल आहे तर मी स्केलच्या मदतीने फटाफट आकार देऊन घेते अशा पद्धतीने। तर हा जो म्हणजे मी जी स्केल यूज करते हा स्केल सेट तुम्हाला मागवायचा असेल तर तुम्हाला याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देईल, तुम्ही मागवू शकता। आता मी गळ्याला अजून वरून आकार दिलेला आहे 1/2 इंच, कारण आपण हे पॅटर्न बनवतोय 1 आणि 2। आता आपलं हे जे ब्लाउज आहे ते पॅटर्न मध्ये आपण तयार करतोय। तर हे पहा मी पेपर पॅटर्न तयार करते। तर मी सिंगलच पेपर घेतलेला आहे कारण आपण हे पॅटर्न डबल कापडवर ठेवत आपले डबल मध्ये पॅटर्न तयार होणार आहे। तर तुम्हाला हवं त्या मापात तुम्ही अशा पद्धतीचा डीप नेक बनवू शकता। माझ्या कस्टमरचं जसं माप होतं तसं मी बॅक पार्ट मार्किंग करून घेतलेलं आहे पेपरवर आणि त्यानंतर आपण आता इथं पॅटर्न तयार केले। तर पॅटर्नला मी एरो दिलेला आहे। बघा मार्जिन आपल्याला इथं बरोबर अर्धा इंच वर जास्त घ्यायची आहे, पण आपण 1 इंच घेणार आहेत बघ, कारण हे एकावर एक येणार आहे पार्ट, मग आपली उंची आपल्याला तिथं कव्हर करायची आहे। बघू शकता अस्तरवर मी अशा पद्धतीने पॅटर्न ठेवून घेतलेले आहेत, म्हणजेच बॅक पार्ट आपण तयार करून घेतले कटिंग केलेला आहे। तिथं आता मी वरच्या पार्टला एवढीशी पण मार्जिन ठेवलेली नाही आणि संपूर्ण मार्जिन आपण हा जो काही खालचा पार्ट आहे याला घेतलेली आहे, म्हणजेच बरोबर 1 इंचापर्यंत आपण मार्जिन याची जास्त घेतलेली आहे। आणि इथं अजून लक्ष द्या की मी जो काही गळा आहे हा पानाकडचा गळा तो मी अस्तरवर कट अजिबात केलेला नाहीये, कारण याच्यावरती वर्क आहे आणि आपल्याला तो वर्क जसा आहे तसाच जर का घ्यायचा आहे तर मग तुम्हाला मात्र गळा कटिंग करण्याची गरज नाही। आता हे पॅटर्न आपण ठेवून घेतोय, बघू शकता तुम्ही जेवढा पॅच होता तेवढंच आपलं हे पॅटर्न बरोबर इथे व्यवस्थित आलेलं आहे। बघा तर अगदी लहान गळे येत असतील ब्लाउजांवरती तर तुम्ही त्यांना अशा पद्धतीने डीप नेक मध्ये बनवू शकता। खूप सोपी आणि एकदम सविस्तर पद्धत मी तुम्हाला इथे दाखवते, पूर्ण व्हिडिओ एंडिंग पर्यंत बघा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित करणार आहे। आता हे पहा आपण जे कटिंग करून घेतलेलं आहे पॅटर्न, हे वरचे साइडचे 2 पॅटर्न आपले तयार झालेले आहेत। प्लेन कापडावर मी ते कटिंग करून घेतले।
त्यानंतर आपण आता याच्यावरती हा जो काही अस्तर कटिंग केलेला आहे बॅक पार्टचा, बॅक पार्टचे आपण 3 पार्ट केलेले आहेत बघा. वरती शोल्डरचे दोन्ही बाजूला 2 पार्ट येणार आहे आणि हा एक मेन पॅटर्न असणार आहे. बॅकला हुक न घेता बॅक पार्टचे 3 पार्ट करून आपण डीप नेक बनवतोय, तो देखील एकदम सुंदर. आता आपण शिद्ध्या कापडवरती अस्तर ठेवून घेतलेला आहे आणि पिना लावून सेट केलं. त्यानंतर मी कापड पलटून घेतला, म्हणजेच जो ब्लाउज पीसचा मेन कापड आहे त्याचा आपल्याला गळ्याचा जो पार्ट आहे तो दिसतोय बरोबर, तिथंच आपण टिप टाकतोय की गळा एकदम तंतोतंत यायला हवा. ह्यासाठी जो मेन कापड होता त्यावरूनच मी टिप टाकून घेतली की जेणेकरून तुम्हाला स्पष्ट दिसायला हवा. आता खाली देखील मी टिप टाकते की मला कमरपट्टी लावण्याची गरज नको, कारण मी अल्टरचाच हा जो पार्ट आहे बॅक पार्टचा तो तयार करते. आतील वेस्टेज तसा कट करायचा. तुम्ही बघू शकता जो काही वर्कवाला पार्ट होता गळ्याचा तो पूर्णपणे आपला इथं आलेला आहे. म्हणजे एवढासा पण वर्क आपला कटिंग मध्ये गेलेला नाही आणि गळाचा जो लुक आहे तो तर तुम्ही बघाच फायनली पूर्ण ब्लाउज होईल ते देखील मी तुम्हाला इथं दाखवलेला आहे. तर ब्लाउजला फ्रंट आणि बॅकला सेमच गळे जर येतात त्यावेळेस मग जर का तुम्हाला बॅकला डीप नेक घ्यायचा आहे तर तुम्ही त्याच्या अशा पद्धतीने घेऊ शकता. केव्हा पण वर्कवाले ज्या वेळेस आपल्याकडे असे गळे येतात तेव्हा तुम्ही तुमचा अंदाजाने गळा कट करू नका. अस्तरवरती जसा असतो तसा घेतला म्हणजे त्याला प्रॉपर लुक मिळतो बरोबर. बघा आता आपण हे जे बॅक पार्ट आहे ते एवढं रेडी करून घेतलेलं आहे. इथं आता मी हे पेपरचे पॅटर्न काढून घेते आणि इथे एक तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, आपण ते तर पेपर पॅटर्न वरती मार्किंग करून घेतलेलं आहे. शोल्डरचं पार्ट कुठला आहे आणि मुंड्याचं पार्ट कुठला आहे. ठीक आहे, आपण जो कापड आहे ब्लाउज पीसचा मेन कापड त्यावरती अस्तर ठेवून घेतलेला आहे शिद्या कापडवर आणि त्याला फक्त एकाच बाजूला टिप टाकत आपण त्याला पलटवून घेणार आहेत. हवं तर तुम्ही इथं पॅटर्नच्या आता मी तर फक्त कापड आणि अस्तरचा वापर केलाय. तुम्ही कॅनव्हेज लावून देखील पॅटर्न कडक असं बनवू शकता. जर का तुमचं ब्लाउज पीसचं कापड खूपच जास्तीचं लूज असेल तर मग तुम्ही त्याला अशा पद्धतीने तयार करू शकता. तर मी इथं अशी टिप टाकून घेते. आता दोन्ही पार्ट सारखे तयार करते. तर व्यवस्थित असं आपल्याला अस्तर देखील अटॅच करायचे आहे आणि एक्स्ट्रावाला पार्ट आपण इथं कटिंग करून घेतलेला आहे. आता आपलं पेपर पॅटर्न जे आहे ते आपण ठेवून चेक करणार आपले पॅटर्न बरोबर आलेले आहेत का आणि त्याला खालचे तसेच वरचे आपण मार्किंग करून घेणार की ते शोल्डरवालं पार्ट आहे आणि हे खालचं मुंड्यावालं पार्ट आहे. ठीक आहे, असं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे कारण आकार सारखा दिसतोय दोन्ही बाजूने, म्हणून थोडं कन्फ्युजन नको व्हायला म्हणून लिहून घ्यायचं आणि मग तसं करायचं. आता आपण हे खालचं जे बॅक पार्ट आहे त्यावर देखील पेपर पॅटर्न ठेवत जेवढं मला एक्स्ट्रा वाटत होतं ते मी कटिंग करून घेतलेलं आहे. आता आपण हे पॅटर्न ऍडजस्ट करणार. इथं बघा खूप महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगते, हा जो काही वर्कवाला पानगळा आहे तो असा थोडासा आतमध्येच गेलेला आहे. तर बघा मी इथं उंची पण चेक करते. मग आता मी परत पॅटर्न काढून घेतलेला आहे आणि मी उंची माझी कव्हर करते. मला तयार 14.5 हवंय तर माझ्या इथं बरोबर 15 इंच उंची यायला हवी. मी बघितलं दोन्ही पॅटर्न सारखेच आहेत. आता इथं मी परत चेक करणार, मला बरोबर 15 इंच उंची घ्यायची आहे आणि मी हे पॅटर्न असं बरोबर आतमध्ये टाकलेलं आहे. ठीक आहे, असं आपल्याला व्यवस्थित हाताच्या मदतीने त्याला थोडा गळा जो आहे तो आपल्याला फाकवायचा आहे. म्हणजेच थोडासा त्याला आपल्याला पसरवून घ्यायचा आहे कारण त्याचा शेप आतमध्ये आहे म्हणून. तर बघा मला जोपर्यंत प्रॉपर आकार आणि प्रॉपर जे माप हवंय ते मिळत नाही तोपर्यंत मी 2-3 वेळा पिना काढलेल्या आहेत आणि मग त्याला व्यवस्थित असं सेट केलेलं आहे. बघा बरोबर 15 इंच मला इकडे ह्या बाजूला तयार मिळालेला आहे. आता सेम पद्धतीने मी दुसऱ्या बाजूला देखील पिना लावून सेट करते आणि इकडच्या देखील मी उंची मोजून चेक करणार आहे. बघू शकता अशा पद्धतीने. आता परत आपलं हे थोडं 15हून जास्तीच आलेलं आहे तर मी थोडंसं पॅटर्न व्यवस्थित ऍडजस्टमेंट केलेलं आहे आणि मग पिना लावून सेट केलेला आहे. आता जसं आपण याला पिना लावून सेट केलेला आहे तसेच आपल्याला इथं टिप टाकून घ्यायचे आहेत. टिप टाकत असताना हा जो काही वर्क आहे तर ह्या पॅच वरती बरोबर आरशे आणि स्टोनचा वर्क आहे.
ते जे शिलाईमध्ये येतात ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित अशी टीप टाकायची आहे। आता तुमचं एक गोष्ट लक्षात आली का मी सांगते तुम्हाला, हा जो काही गळा आहे तो असा निमुळता होतोय, म्हणजे एकदम कमी वाटतोय आपल्याला तो वरती, पण काही हरकत नाही। आपण ज्या वेळेस टक्स घेतो खालचे, जसे की मी आता याला घेणार आहे, टक्स घेतल्यानंतर आपल्या गळ्याचा जो लुक आहे तो एकदम छान असा तयार होणार आहे, म्हणजेच पसरट होणार आहे। बघा आता आपण इथं टक्स घेणार, तर मग जेव्हा आपला गळा असा वरती निमुळता झालेला असतो तेव्हा आपल्याला टक्स बरोबर 1.5 इंचाचा पूर्णपणे एक टक्स आपल्याला घ्यायचा आहे, म्हणजेच त्या टक्स मध्ये आपला 1.5 इंच कापड जायला हवं। अशा पद्धतीने नेहमीची सवय असल्यामुळे मी शोल्डरच्या निम्मेच बरोबर करत असते आणि सारखे टक्स उंची यायला हवी म्हणून दोन्ही एकमेकांना आपण मोजून घ्यायचं। आता बघू शकता तुम्ही किती सुंदर असा गळ्याचा शेप तयार झालेला आहे। आता आपण काय करणार आहेत, लेस तर लावणारच आहेत, पण लेसच्या आधी आपल्याला दोरी लावून घ्यायची आहे। दोरी लावताना तुम्हाला जर का माहित नसेल नेमकी कितीवर दोरी लावायची आहे, किती इंचावर, तर शोल्डर कडून आपण 3 इंच मोजायचं आणि मग तिथं तुम्हाला दोरी लावून घ्यायची आहे। तर आता दोरी लावून झाल्यानंतर आपण इथं लेस लावून घेणार आहेत। तर लेस माझी थोडी ब्रॉडवाली आहे आणि जरी वर्क आहे माझ्या ह्या लेसवरती, तर मी डबल मध्ये टिप टाकणार आहे। तर सर्वप्रथम आपण बाहेरील बाजूला टिप टाकून घेणार लेसवरती। तर बघा मैत्रिणींनो, आजच्या ह्या व्हिडिओत मी तुम्हाला अगदी छोट्यात छोटा गळा तुम्ही डीप नेक मध्ये कसा बनवू शकता, हा जो तुमचा मोठा प्रश्न होता तो तुमचा नक्कीच इथं दूर झालेला असेल आणि अजून आपल्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असेच छान छान अशा आयडिया देणार आहे। तर मग आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला अगदी छोटासा गळा मोठा करून दाखवलेला आहे। तर ही आयडिया किंवा ही माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला नक्कीच कळवा कमेंट करून। तर मग मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद। असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा। व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल व्हिडिओ तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल वर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी। चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओत आणि नवीन डिझाईन सोबत। धन्यवाद।